इराणच्या ब्लॅक माउंटन इथं झालेल्या हल्ल्यात 3 ठार, तर बुशेहर इथं अमेरिकेनं प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे रेडिओ ॲक्टिव्ह घटकांच्या प्रसाराची भीती इराणकडून व्यक्त. लोकांनी घाबरून जाऊन पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्याचं तसंच अनावश्यक घरगुती वापराच्या सिलेंडरची नोंदणी न करण्याचं सरकारचं आवाहन. इराणमधून येणारं कच्च्या तेलांचं जहाज भारताऐवजी चीनकडे वळण्यामागे आर्थिक व्यवहारांचा संबंध नसल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. भारतीय ज्ञान जगभरात लोकप्रिय करतानाच वैश्विक ज्ञानाच्या मदतीनं विकसित भारत घडवण्याचं ध्येय 2047 पर्यंत साकार करणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं महायुतीचं आवाहन, मुख्यमंत्री अनुकूल, मात्र काँग्रेसची निवडणूक लढवण्याची भूमिका. ईस्टर निमित्त आज देशभरात विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सवर 6 धावांनी विजय. स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स तसंच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार सामने. आणि धुळे जिल्ह्यात साक्री इथल्या वऱ्हाडींच्या वाहनाला झालेल्या भीषण रस्ते अपघातात 4 जण जागीच ठार तर 12 जण जखमी.